दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिश वॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोसच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओशिवरा अंधेरी पश्चिम या परिसरात आपण आलेले आहोत आणि तिथल्या माधुरी भोगले आणि सासूबाई आहेत सुलभा भोगले या दोघींनाही भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. माझी सून एकदम गोड कोकणच्या खाज्यासारखी. माझ्या सासूबाई मालवणी मसाला. अंड नको रे बाबा. पौष्टिक असेल तर अंड खायला काय हरकत आहे. किचनचे काही नियम असतात, सुनानीच्या पाळलेच पाहिजे. जेवण नियमाने नाही तर प्रेमाने चांगलं बनतं. अगो सून बाई, तुझ्या साड्या किती असत. पैठणी तुका कशा खावी. आजची पैठणी माझी. सासूबाई साड्या बऱ्याच आहेत पण त्याला पैठणीची सर नाही, तेव्हा आजची पैठणी ही माझीच. नमस्कार. नमस्कार. सुंदर एकदम टेन्शन मध्ये घेतो या दोघींच्या वतीने घेतलंय बघा. चालेल. हा हा बर. एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. हा. दोघींपैकी कोण उखाणा घेणार मला बघायचं. सून. सून हो. ठरवून टाकलेत. अक्षर आहे अ. अंगणात आणि परसदारी द्राक्षाची वेल, मिलिंदपती लाभले म्हणून माझा संसार आहे ऑल इज वेल. हो ऑल इज वेल. वा व्हेरी गुड. ऑल इज वेल, ऑल इज वेल असं आहे ना ते. तुम्ही एक उखाणा घ्या. मी साधा घेणार. चालेल, साधा घ्या. शंकराला बेल वाचे वाकून हा. आणि विनायक रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. अरे वा, अभिनंदन. छान. बरं, ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे, ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे. नमस्कार. हा. आणि आता ओळख करून द्या. हे माझे मिलिंद मिस्टर भोगले. आहेत, मिलिंद भोगले. हा नमस्कार. हा माझा मोठा मुलगा हार्दिक भोगले बर आणि हा माझा छोटा मुलगा मोह भोगले. बर. या माझ्या सासू आई नमस्कार. सुलभा भोगले. हे माझे सासू बाबा नमस्कार. विनायक भोगले. हे माझे मोठी दीर नमस्कार. रवी भाऊजी. ही माझी ननंद. नमस्कार. झाली सगळ्यांची ओळख. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 नमस्ते. नमस्कार. नमस्कार. चला, तुम्ही सांगा आता तुमचं बालपण कुठलं, शाळा कुठली. माझी शाळा कारिवडेवाडी, कुठे. मुनगे गावामध्ये. मुनगे गाव कुठे आलं. देवगड मध्ये. देवगड. तिथे बालपण सगळं तिकडे गेलं. 20 वर्षापर्यंत. तुमचं बालपण कुठे गेलं. मथुरे भोगलेवाडी. अच्छा. आणि मग तुम्ही मुंबईत कधी आलात. 1958 मध्ये आलो. 58 मध्ये. हा. पण ह्या ओरडतात का हो कधी. चूक झाली तर ओरडावंच लागते. हो पण स्वभाव म्हणून बायकोने ओरडू नये असं काय कुठे असं काय नियम नाहीये. नियम नाही. पण स्वभाव तापट आहे की शांत आहे. शांत आहे तुझं. हा. पण ते केव्हा केव्हा जरा तिच्या मनाला जर पटलं नाही तर जरा ओरडते. काय हसताय तुम्ही लगेच आई. हा मनातलं बोलले ना ते. तुमचं बालपण कुठलं. मी अबुदेनगर काळात होती, 21 नंबर बिल्डिंग. शिवाजी विद्यालय. नाही, नाही. अबुदेनगर अबुदेनगर, एज्युकेशन एज्युकेशन सोसायटी. सोसायटी. हो, बाजूचीच बिल्डिंग. आणि मग हे तुमचं लग्न कसं जमलं. आमचं अरेंज मॅरेज झालं. कुठे बघायचं. त्यांचे काका होते बाळकृष्ण भोगले म्हणून. हं. त्यांनीच म्हणजे माझ्या भावाच्या पाठी लागून आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून असं लग्न जमवून दिलं. सुनेबद्दल काय सांगाल तुम्ही. सून चांगली हा. आहे, मन मिळावू आहे, हा. आणि दुसऱ्याला द्यायला पाहिजे. हो हो, एकदम चांगली आहे. चांगली आहे. हो, वा, केवढं कौतुक चाललंय. ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे. छान. कसं वाटतं हो असं ऐकताना. छान वाटतं. छान वाटतं. बरं मला सांगा की एक स्वभावातला जर बदल करायचा असेल सुनेने तर कोणता बदल केला पाहिजे असं. स्वच्छतेचा. स्वच्छतेचा म्हणजे. स्वच्छता म्हणजे चांगली हात चांगले धुत्याची, हा. तरी पण भांडी वगैरे चांगली व्यवस्थित नीटनेटकी लावावी. हा हा. आणि बाकी सगळं एकदम टापटीप ठेवावं.
ठेवावं असं वाटतं. असं वाटतं. म्हणजे आजपर्यंत ठेवत नाही. नाही ठेवते तशी ती, आपण पण आणखी- माझ्या मनाप्रमाणे म्हटलं. अच्छा, तुमच्या मनाप्रमाणे ठेवत आहे. हा कडक सोहळा आहे त्यामुळे. कडक सोहळा आहे. हा म्हणजे ते भांडं तिथेच ठेवा, दुसरीकडे ठेवू नका असं. असं आहे, म्हणजे एकदम कडक सोहळा हो. आहे. चला, इथे पण सोहळा आहेच का? तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सासूबाईंनी त्यांच्या स्वभावातलं काय बदललं पाहिजे असं वाटतं? त्यांनी आता म्हणजे असं विचार करायला नाही पाहिजे एवढा की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा, जसं एखादं म्हणतं त्याच जागेवर ठेवा वगैरे. आणि इवन आमच्या खाण्यापिण्याचं पण, जसं आम्ही आता नॉनव्हेज खातो ते त्यांना आवडत नाही, तर हो. तो पण त्यांनी विचार करायला नाही पाहिजे की जे आता आम्हाला पाहिजे ते आम्ही असं खाऊ शकतो. म्हणजे असं काय हे दडपण आणता कामा नये. चला, हा विषय कदाचित चर्चेचा असू शकतो, म्हटलं काही ना काहीतरी वेगळं मिळतंच चर्चेतून. आता मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे सुनबाईंसाठी. सुनबाई, मला सांगा, कुटुंब चालवण्याआधी सासूबाईंना काय चालवायची इच्छा होती? त्यांना टीचर व्हायचं होतं. चुकलं ना? सासूबाई हसल्या. चुकलं. काय, कसली इच्छा होती सांगा? मला स्वतःचा बिझनेस करायचा होतो. हां, एक गुण तर गेलेला आहे. हो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच. सुनबाई, तुम्ही सांगा, तुमच्या पतीला आईकरिता कोणतं गाणं गायला आवडेल? नाहीये. नाहीये. चला, हा पण गुण घालवला सुनबाईंनी. सांगा कुठलं गाणं गायला आवडेल? या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वा 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 वा, काय सुंदर गाणं म्हटलंय तुम्ही. वा वा, छान. हा, आईसाठी हे गाणं म्हणायची इच्छा आहे त्यांची, पण हे गुण गेला तुमचा. हा, आता सासूबाई, तुम्हाला प्रश्न आहे. मला सांगा सुनबाई, आज काळा चौकीतली अशी कोणती गोष्ट आहे जी खूप मिस करतात? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार. काय मिस करता? म्हणजे माझ्या मैत्रिणी, आजूबाजूचे शेजारी वगैरे, जे आम्ही मिळून, जी चाळ संस्कृती आहे, जी म्हणजे आम्ही ओपन डोअर, म्हणजे सगळं एकमेकांशी मिसळून वगैरे असायचो, तसं इथे नाही. इथे सगळं फ्लॅटमध्ये सगळ्यांचे दरवाजे बंद असतात. तर ते मी खूप मिस करते. म्हणजे असं कधी वाटलं कोणाशी बोलावं असं तर मी म्हणजे कोणाशी बोलायचं असं होतं. खरं आहे की ही चाळ संस्कृती जिला कधी विसरता येत नाही. पुढचा प्रश्न. चला, हा गुण गेला तुमचा. सुनबाईंना कुठे फिरायला जाण्याची इच्छा आहे? शिर्डी. हा, शिर्डीला जाण्याची इच्छा आहे. अभिनंदन, हा गुण मिळाला तुम्हाला. हा, चला, आता सासरे भावांना प्रश्न आहे. तुमची एक अशी सवय होती जी सवय सासूबाईंना खूप आवडायची, त्याच्या प्रेमात पडल्या होत्या त्या. काय सांगा? लग्न झाल्यापासून मी वेणी घेऊन यायचे तिला कुठे गेले. वेणी. अच्छा. अरे वा, काय हसण्याचं ते दिवस आठवले तरुणपणातले. हा, चला, अभिनंदन, एक गुण मिळाला. आणि यानंतर आता चिरंजीव, तुमच्याकडे प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्या पत्नीची लग्नाबद्दलची किंवा स्वयंवराची अट काय होती? त्यांना मला वाटतं साधं राहायलाच आवडतं. आणि इनफॅक्ट जेव्हा ती बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा ती एकदम साधी आली होती आणि तिने ठरवलं होतं की मला असं साधं बघून जो पसंत करेल त्याच्याशी मी लग्न करेन. करेक्ट. चला, हा गुण सुद्धा एक मिळालेला आहे. आणि अशा तऱ्हेने सासूबाईंच्या गटाला 2 गुण मिळालेत आणि सुनबाईंच्या गटाला 1 गुण मिळाला आहे. चला, संपूर्ण कुटुंब आहे आत्ता या ठिकाणी, पण विभागलं गेलेलं आहे. बरं, मला सांगा, माहेरी जर सुनेने कायम नॉनव्हेज खाल्लं असेल तर सासरी आल्यानंतर तिने फक्त व्हेज खावं का? मला तरी वाटतं हो. नॉनव्हेज सोडून यावं? तुमच्याकडे खातच नाहीत? आम्ही तिघं खात नाही, मुलगी आणि मी. अच्छा, आणि हे खातात. म्हणजे माझ्याकडे होते का नाही खात होते, आता खातात. काय हो असं करता तुम्ही? लहानपणी खाल्लं होतं, नंतर बंद केलं, आता पुन्हा चालू केलं. हो, चांगलं आहे ना. सून आल्यावर चालू झालं असं तुमचं म्हणणं आहे? माझ्याकडे नाही खायचं होते. नाही, पण तुमचं काय म्हणणं आहे? खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे? नाही खाल्लं पाहिजे. नाही खाल्लं पाहिजे. तुमचं म्हणणं खाल्लं पाहिजे? खाल्लं पाहिजे. खाल्लं पाहिजे. चला, बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? ज्याला आवडते ते त्याने करावं, हे माझं म्हणणं आहे. दुसऱ्यावर बंधन घालू नये. आपलं बंधन दुसऱ्यावरती लादू नये, असा विषय आहे असं त्यांचं म्हणणं. तुमचं काय म्हणणं आहे? मी बाबूजींशी सहमत आहे. त्याने आपल्या आवडीचा विचार करावा, आवडीप्रमाणे खावं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं पण अगदी तेच मत आहे. प्रत्येकाला एक वैयक्तिक स्वातंत्र्य असतं. त्याने स्वतःला जे योग्य वाटतं, स्वतःच्या तब्येतीला झेपतं
ते करावं. काय मुलगा बाजूला बसून आईच्या विरोधात मोठ्या मोठ्याने बोलतोय आणि तुम्ही ऐकताय कसं? हा थांबा, आता इकडच्यांचं मत ऐकायचंय. थांबा, तुमचं काय म्हणणं आहे? काय आवडत असेल तर खायचं. नॉनव्हेज खायचं? तिला तर जास्त आवडते. ही ही कोण? मोठी सून. तुमची मोठी सून. सगळ्या सुना तुमच्या विरोधात आहेत, लक्षात आलं का? हा. ही मुलगी का? हा, ही मुलगी. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, जर आईला नसेल आवडत तर त्यांनी आईकडे असताना खावं, स्वतःच्या घरी आल्यावर खाल्लं तरी चालेल. आता बघितलं मुलगी पण कसं हो, बोलते. पण ते आमच्या घरी बनतच नाही हा? ना. आमच्या घरी बनतच नाही. बनलंच नाही तर मिळणार कसं? कसं तेच ना. चला, ही सगळ्यांची मतं आपल्या समोर आलेली आहेत. आता कागदांवरती काय रेखाटलं जात आहे ते बघतोय. दोन्ही गट सज्ज आहेत. आता मी काही प्रश्न विचारणार, पण यांना हे झेंडे द्यायच्या आधी सगळ्यांनी आपापली मतं या बाउलमध्ये गोळा केलेली आहे. ती सुद्धा आपण जाणून घेऊया नंतर. फक्त आत्ता यांना प्रश्न विचारतो आणि प्रश्नाचं जे उत्तर असेल त्याप्रमाणे मग आता तुम्ही हे झेंडे फिरवू शकता. हां, या दोघींपैकी चकचकीत स्वयंपाकघर कोणाचं आहे असं वाटतं? सासू 3, 4, 5, 6 जण सासू म्हणतायत, बाकीचे सून म्हणतात, त्यामुळे हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, दशावतारातला जो शंकासूर असतो माहिती आहे ना? हो, माहिती आहे. हा, या दोघींपैकी कोणाला घाबरेल तो शंकासूर? चला द्या उत्तर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बहुमताने निवडून आलाय तुम्ही. कसला दरार आहे. ढेकल बघितलेलं ना. गैकालो बघलेलो हा. त्याच्यामुळे म्हटल्यापुरती मग आठवण दिली. म्हणजे तोही यांका घाबरा, काय रूप आलं यांचा आहे ना. त्याची पावर आली. पॉवर हा. हो, जोरदार पॉवर आहे. चला, अभिनंदन, हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी नो टेन्शनचा पासवर्ड कोणाकडे? टेन्शन नको, आनंदात राहू, जगत राहू. अरे वा, इथे मात्र सगळ्या बहुमताने सुनबाई निवडून आले. चला, एक म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे सासू? कारण बरोबर आहे, हा जर पासवर्ड चुकला तर इकडे व्हायरस येणार. पुढचा प्रश्न, कंडक्टरने हिशोबामध्ये जर 2 रुपये कमी दिले तर त्याला 4 शब्द ऐकू शकतील अशा या दोघींपैकी कोण? 1, 2, 3, 4, 5, 6 जण म्हणतात सासूबाई. कोणाकच सोडणार नाही तुम्ही. वा, अभिनंदन. चला, अशा तऱ्हेने हा एक गुण सासूबाईंना मिळाला. आता सांगा, या दोघींपैकी पैठणी कोण जिंकेल असं वाटेल? अंदाज व्यक्त करा. पैठणी आज कोण जिंकेल असं वाटतं? 1, 2, 3, 4, 5, 6 जण म्हणतात सून. पण तुमचा दरारा पाहता मुलाची हिंमतच नाही सून म्हणायची, बघितलं? आणि मिस्टरांचीही नाही. 3 आणि 5 असे गुण आहेतच. आता बघूया, ते मगाचं जे मत होतं त्या मतामध्ये कुणी आघाडी घेतलेली आहे, त्या चर्चेमध्ये कुणी आघाडी घेतलेली आहे, कुणाच्या बाजूनी सगळ्यांनी कौल दिलेला आहे. नॉनव्हेज सोडायचं की खायचं असा विषय आहे. आणखीन आट्या पडल्या आहेत का पाळावरती आता? बरं, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही मोठा मुलगा म्हणून तुमचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? या इतकं नॉनव्हेजला विरोध करतायत. खरं म्हणजे आई आता नॉनव्हेजला विरोध करते, पण ती लहानपणापासून नॉनव्हेज खात आली आहे आणि ती अत्यंत उत्कृष्ट स्वयंपाक बनवते. शाकाहारी तसंच मांसाहारी. हे काय? आणि तिच्यामुळे आम्हाला मांसाहारी खूप आवडायला लागलं. पण तुम्ही जबाबदार आहात. पण आता तिने मांसाहारी बनवणं बंद केलंय. एकदम लहान होते तेव्हा, मोठे झाल्यावर नाही खाल्लं. पण ते म्हणतात की तुम्ही इतकं टेस्टी बनवून दिलं की त्याच्यामुळे आता ती चव राहिली. आता ह्याला जबाबदार कोण? तरी सोडून द्यायचं. हा, व्यसन म्हटलं तर स्वतःच्या हातात आहे सोडायचं. पण व्यसन नाहीये. नाही तरी पण त्यांना आवडतं म्हणतात. आईने इतकं छान नॉनव्हेज पहिल्यांदा खायला घातलंय की ते विसरताच येत नाही. आता काय करायचं? बिलांचा मसाला फोडणीत घालून द्यायचे. नाही. तुम्ही त्याच्यामध्ये चिकन सोडायचं. नाही, तुम्ही जसं करणार तसं जर केलं तर मी पण येतो ना एकदा जेवायला. कधी येऊ? या मग बनवूया. तुमच्यासाठी नाही पण माझ्यासाठी मिळणार. पण माऊली, तुम्हाला जे आवडतं त्याच्यात आनंद. ह्यांना सांगा, पाहिजे जेवढं असेल तर बाहेर जाऊन खा, हो की नाही? तसंच सांगते मी. पण त्यांची इच्छा आहे तुमच्या हातचं जेवायचं. अरे देवा, अडचणीतच झालंय सगळं. जे काय होईल ते बघू, आनंदात राहा सगळे, कळलं? आणि आता ह्या मतावरती कोणी आघाडी घेतली आहे ती बघूया. किती होते गुण? 3, 4,
5 6 7 8 बरोबरी झाली. झाली 9 10 सगळे तिकडेच गेले. 11 12 13 14 15 मिस्टरांचं मत बघूया, सासऱ्यांचं. सुनबाई म्हटलंय त्यांनी. नाही नाही, काय खात्री आहे का? किती झाली? किती झाले मिलू 9. 9. ही किती झाली? 15 15. आणि आता हे मत आहे मुलाचं. हा. हे कोणाच्या बाजूने असेल? ठीक आहे. काय खात्री आहे? सुनबाई किती? कारण तो नेहमी सांगतो ज्याला आवडतं त्याने करावं ते. हा, मग मला खात्रीच होती ते तिच्याच बाजूने गेला. असाच आहे तो. चला, 16 गुण मिळवून आजचा विजेता गट ठरलेला आहे सून गट. अभिनंदन. हे बक्षीस सून गटाचं तुम्हाला. आणि त्याचबरोबर लक्ष्मी म्हणून 16 गुण म्हणजे 1600. ही लक्ष्मी पण तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. पण आता कोण जिंकणार पैठणी हे सुद्धा आपण बघणार आहोत या पैठणीच्या खेळात. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. खेळ आपल्या समोर आहे. खरं तर मला भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे व्हेज नॉनव्हेजची लढाई सुरू होणार की काय असं वाटायला लागलं आहे. कारण मगाशी हा फक्त बोलण्यावर होता विषय, तो आता हँडग्लोव्जवरती आलेला आहे. आणि दोघांच्याही हातात मला छान लाल रंगाचे हँडग्लोव्ज दिसायला लागलेले आहेत. खेळ सोपा आहे. समोर चकते आहेत. एका वेळेला जितक्या चकत्या उचलता येतील तेवढ्या उचलायच्या आणि आत टाकायच्या, ग्लासमध्ये गोळा करायच्या. वेळ आहे 2 मिनिटाची. ज्यांची संख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तयार आहात? कसं काय तयार बघू. 1 2 3. आई हा. सहा 5 4 3 2 1. सुनबाई म्हणजे मिळेल ती घेत होत्या. 1 2 3 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 40 41 42 43 44 45. अभिनंदन. पण जोरदार आहेत. 1 14 15 16 17 18 19 26 27 28 30 33 34 35 36. निकाल आपल्या समोर आहे. आईला साथ दिली ती मुलांनी. अभिनंदन. ही झी मराठीकडून भेट वस्तू. इकडे सुनबाईंना साथ दिली सासरे बुवांनी. ही भेटवस्तू सासरे बुवांना. आजच्या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. व्हेज की नॉनव्हेज वाद सुरू झाला, चर्चा. आणि मग मोठ्या मुलाने लहानपणी आईनेच नॉनव्हेज करून दिलं होतं म्हणून आम्ही नॉनव्हेज खातो असं म्हणून आईलाच अडचणीत आणलं. पण या सगळ्या गमती, चर्चा आणि खूप छान रंगलेला आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत एक्सपर्ट हायजेनिक
डिश वॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय केलॉग्स चोकोजच्या पुढच्या भागात. नमस्कार.